नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आले आहे ओली भेळ. चला तर आज म्हणलं ओली भेळ बनवणारच आहे, तर तुमच्यासोबतही मी कशी बनवली ते शेअर करावं. घरच्या घरी पटकन होणारी, हलकी, चटपटीत आणि मनाला खुश करणारी अशी ही ओली भेळ. कधी कधी साध्या गोष्टींमध्येच खरी चव लपलेली असते आणि आज मी बनवते अशीच एक साधी, खूप सोपी आणि खास डिश. सगळ्यात आधी ते लागणार आहेत कांदा, टोमॅटो आणि आपली एक कैरी. इथे मी कांदा छानपैकी बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटोही तसेच बारीक चिरून घ्यावे. नंतर कोथिंबीरही बारीक करून घ्यावी. छानपैकी कोथिंबीरही बारीक करायची आहे. मग नंतर टाकायचे आहे बारीक चिरून आपल्या सगळ्यांची आवडती कैरी. ही आंबट गोड कैरी भेळीला एक वेगळीच चव देऊन जाते. हे सगळं एका भांड्यात काढून घ्यायचं. त्यात नंतरने टाकायचा आपला मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. मिरची पावडर आणि मीठ टाकून हे जे कांदा, टोमॅटो आणि हे कैरी आहे ते एकत्र करून घ्यायचे आहे. छानपैकी मिरची पावडर आणि मीठ त्या सगळ्याला लागलं पाहिजे असं टाकायचं. त्याच्यात मग टाकायची कोथिंबीर टाकून परत हे मिश्रण परत एकदा एकत्र करून घ्यायचं. स्वराज बघा हे सगळं करत होता, त्याला खूप आनंद होत होता की आज तो काहीतरी छान काहीतरी करत होता. ही आहे बघा भेळ, कशी दिसते या, बघितल्याबरोबर खाऊशी वाटते ना. नंतर हे मिश्रण एकत्र केलेलं ते त्या भेळीमध्ये टाकून घ्यायचं. ते मिश्रण त्या भेळीमध्ये टाकलं की मग झाली आपली भेळ तयार. हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आपली छानपैकी भेळ अशी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा.